आता बातमी सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी आहे। आधीच महागाईने वैतागलेल्या सर्वसामान्यांच्या खिशावर आता आणखी भार पडणार आहे। आजच दूध दरामध्ये वाढ झाली आहे। अमूल दूध आणि मदर डेअरीच्या दुधात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ झाली। दोन्ही कंपन्यांनी देशभरामध्ये दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। इतकंच नव्हे तर मुंबईत सीएनजी दरामध्ये 2 रुपयांची वाढ झाली। त्यामुळे सीएनजी दर प्रति किलो 84 रुपयांवर गेलेत। आखाती देशातल्या युद्धामुळे सीएनजी दरात वाढ झाली। आधीच इंधनाचा तुटवडा, त्यात आता झालेली दरवाढ यामुळे वाहनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तर वाहन चालकांच्या या संदर्भात काय प्रतिक्रिया येत आहेत जाणून घेऊया। 2 रुपये वाढवले, पॅसेंजर आम्हाला वाढवून देत नाहीत। सरकारनं आमच्यावर पण काय लक्ष दिलं पाहिजे का नको? 2 रुपये वाढवले म्हणताना आमच्यावर भरपूर पैसे चाललेत नाही तर सीएनजीला, आहे का नाही? पॅसेंजर आमच्या गाडीत बसत नाही, बसा म्हणलं का बसतच नाहीत। काय रिक्षावाल्याला माझ आहे, आम्हाला घेत नाही, काय नाही। मग आम्ही पॅसेंजरला बोलतो की बाबा आमच्या गाडीत बसा, पॅसेंजर आहे हे काय आहे? आमची काय इज्जत आहे का नहीं? सीएनजी में एक्चुअली पेट्रोल से माइलेज इसका अच्छा है, इसलिए सीएनजी बाइक लिया है। हाँ, 2 रुपया बढ़ गया तो कुछ प्रॉब्लम नहीं। प्रॉब्लम तो यही है, पहले सीएनजी का प्राइस कम था, अभी धीरे धीरे बढ़ रहा है इसका भी। थोड़े टाइम बाद ये भी पेट्रोल के बराबर हो जाएगा। इलेक्ट्रिक लेंगे तो अच्छा है, इलेक्ट्रिक बाइक अभी। अजून जास्त मेहनत करायला लागेल आम्हाला। त्याच्याविषयी गिराईकसुद्धा नाही येत आता। गाडीमध्ये शेअरिंगला सगळेजण निघून जात आहेत, त्याच्यामुळे अजून धंदा कमी होत चाललेला आहे। याचा परिणाम थेट होणार। परिणाम होणारच आहे, सगळ्या गोष्टीवर परिणाम होणार आहे। आणि आमचं मीटर तर वाढलेलाच नाही, त्याच्या महागाई बाहेर झालेली आहे। तर दूध 2 रुपयाने महाग झालेलं आहे, मग ते 2 रुपये वाढले ना, ते बाकी CNG ऑइल आम्हाला 190ला मिळायचे, आता 210 रुपये CNG ऑइल झालेलं आहे। 82 का 84 झालं आता रेट वाढलाय। ते रेट वाढलेला आहे। काय वाटतंय, सीएनजीचे दर वाढले, 2 रुपयांनी वाढलेला आहे, कसा परिणाम होईल? भरपूर फरक पडेल कारण की सीएनजी आम्हाला तेवढा रेट पण भेटत नाही ओला उबेरकडून किंवा प्रायव्हेट पण आमचे कस्टमरकडून आम्हाला रेट पण तेवढा भेटत नाही। त्याच्यामुळे थोडं खंत जाणवतेच की बाबा कुठेतरी परवडतच नाही। तसंच आखाती युद्धाचा संपूर्ण जगाला फटका बसतोय। भारतातही याचे परिणाम तीव्रपणे जाणवत आहेत। भारतात महागाईने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। एप्रिल महिन्यात घाऊक महागाई दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली। सरकारी आकडेवारीनुसार एप्रिल 2026 मध्ये घाऊक महागाईचा दर 8.3% पोहोचलाय। गेल्या 42 महिन्यातील हा सर्वोच्च स्तर आहे। पेट्रोल, डिझेल, LPG आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत, हे असं मुख्य कारण आहे। आखाती युद्धामुळे इंधन पुरवठ्याला मोठा फटका बसलाय, हे त्याचे परिणाम असल्याचं आता बोललं जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।